परभणीमध्ये काल संविधानाची विटंबना झाली आणि त्यानंतर आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी शहरामध्ये निदर्शने केली आणि त्यानंतर अचानक परभणी शहरामध्ये हिंसक वळण लागलेले होते आणि या हिंसक वळण दरम्यान जाळपोळ झालेली आहे, तोडफोड झालेली आहे, अनेक नागरिक जखमी झालेले आहेत, काही दुकानांची जाळपोळ झालेली आहे आणि या संपूर्ण घटनेमध्ये पोलीस अधिकारी देखील जखमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या हिंगोली परभणी रस्त्यावरती उभा आहे आणि या ठिकाणी स्वतः वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले होते। या ठिकाणी पोलीस उपाधीक्षकांच्या पायाला या ठिकाणी दुखापत झालेली आहे। आपण जर बघितलं तर बंदोबस्ताच्या वेळी ही पोलीस अधिकाऱ्यांना या ठिकाणी मारहाण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठी दुखापत या ठिकाणी पाहायला झालेली आहे। सर, परिस्थिती काय आहे आणि तुम्हाला कशी मारहाण झालेली आहे? जमाव अनकंट्रोल झाला, त्यांचं जे शांततेच्या मार्गाचं होतं त्याच्यामध्ये दगडफेक झाली, त्या दगडफेकीत पायाला मार लागला, आता नियंत्रणात आहे। परिस्थिती शहरामध्ये कशी आहे? अनेक ठिकाणी वाहने रोखण्यात येत होती, वरिष्ठ पोलीस अधिकारी रस्त्यावर उतरलेत आता? नाही, सध्या आता नियंत्रणामध्ये आहे। वाहतूक आपण बघतोय सुरू झालेली आहे, सध्या काही भीतीचं वातावरण नाही। संचारबंदी लागू केली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी, काय सांगा? थोडस व्हायलंट झाल्यामुळं परिस्थिती उद्भवली। सर, तुम्ही सर मार लागला, तुम्हाला भावनिक झाला, तुम्ही नागरिकांना काय आवाहन करेल? मोठं नुकसान झाले। माझं सर्व परभणीकरांना आव्हान आहे की आपण शांतता पाळावी, कुणी कायदा हातात घेऊ नये आणि आम जनतेला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी। हे पोलीस उपाधीक्षक होते, त्यांनी आवाहन केलेलं आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आताही मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस अधिकारी कर्मचारी या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र नागरिक पोलिसांना मारहाण करत आहेत, यामध्ये नागरिक जखमी होत आहेत आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर परभणी शहरातली जी परिस्थिती आहे ती काही प्रमाणामध्ये निवळलेली आहे, मात्र अजूनही वाहने रोखण्यात येत आहेत, नागरिकांना मारहाण करण्यात येत आहेत आणि त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या संचारबंदीचं या ठिकाणी पालन करावं असं आवाहन पोलिसांच्या व प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।